माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी एका साखर कारखान्याचा चेअरमन झालो. 40 वर्षात असा अनुभव मला राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यात राज्यात कधी आला नव्हता. एवढा वाईट दुर्दैवी अशा पद्धतीचा अनुभव मी भोगलाय. सन्माननीय सभापती महोदया, निवडणुका होतात, बहुमत अल्पमत आपण सगळे बघतो. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आमचा प्रीपोल अलायन्स महायुतीमधल्या 2 पक्षांचा झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना. आणि प्रीपोल अलायन्स मध्ये आम्ही 65 जागेंच्या सभागृहामध्ये 37 जागा जिंकल्या. आणि राईट फ्रॉम दी डे ऑफ इलेक्शन म्हणजे निकाल डिक्लेअर झालेल्या दिवशी आम्ही सांगितलं आम्ही एक आहोत, जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचा प्रीपोल अलायन्स घेईल. मी तेवढा इन्सिडेंट सांगतो आता काय झाला ते, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी केला. आम्ही 33 सदस्य मतदानाला चाललो. आमची बैठक एकत्र झाली, ठरलं उमेदवार अध्यक्षपदाचा कोण, उपाध्यक्षपदाचा कोण, आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे 2 सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, संदीप मांडवे आणि अनिल देसाई, हे आमच्या बरोबर बैठकीला होते. ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते बापसाहेब शिंदे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या बरोबर होते. तिथं सुद्धा आमच्या बैठकीच्या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदया 50 साध्या वेशातले पोलीस खाली होते. तुम्हाला अटकच करायची होती ना, आमच्या 2 सदस्यांना गुन्हा दाखल केलाय म्हणून. तिथं का नाही केली? का? 2000 शिवसैनिक तिथं होते खाली. तिथं नाही धाडस झालं पोलिसांचं आमच्या सदस्यांना हात लावायचं. मी, मान्य मकरंद पाटील, मान्य शशिकांत शिंदे आणि मान्य नितीन काका, आम्ही ह्या सदस्याला घेऊन आपलाच चाललाय सगळा किस्सा. मंत्री महोदय, मला याच्यावर मला एक सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. जे मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात त्या मतदानाच्या ठिकाणी, ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदया, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग सभापती महोदय माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्या बरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलो थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या सभागृहाच्या अलीकडे? त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, त्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही 4घच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला पाहिजे. कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं. थांबायचं नाही, ते बरोबर नाही. सभापती महोदय, न्याय द्या आम्हाला, न्याय. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची
निवृत्त ठीक आहे. हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा. एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे. परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाहीये. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचंय का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आतापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपण बघितलं काय परिस्थिती झाली. जिल्हा परिषदेचं पोलीस उभे असताना गेट तोडून माणसं आत गेली. माणसं आत गेली नाही, 3-4 हजार लोक त्या जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये निवडणूक चालू असताना होती. ही कोणी नेली लोक? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याची माहिती सभापती महोदया घेतली पाहिजे ना. पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे. पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे. परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कुणाची? सरकारचे. सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना. मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या. माझं म्हणणं मला मांडू द्या. बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेताय. माझाही मुद्दा, आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना. मी एक मिनिट, मी एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांगते एवढ्यासाठी की कसं झालं, मग त्याच्यात आधी कोण गेलं, नंतर कोण गेलं, याच्यापेक्षा ज्या प्रकारे आपले मतदारांना सभागृहामध्ये पोलिसांनी उचलून नेलं, अटक केली, त्याबद्दलची त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती तशी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर चौकशीत पुढे होईल. हो, मी तुमचंही खरं म्हणते ना, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याचा संपूर्ण आधीचा समग्र आहे याच्याशी काही संबंध नाही. नाही, त्यांनी माणसं आणली का नाही, हा आपण म्हणणं म्हणजे त्या मुद्द्यापुरतं बोलतोय. मग त्या ऐकून घ्यायला लागेल, पण त्या सभागृहात पोलीस गेले की नाही तेवढंच तुम्ही सांगा ना मला. मी असं म्हणत नाही, तुम्ही बोलू नका. हा, सांगतोय तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय. तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय. माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? त्यामुळे माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय, अध्यक्ष सभापती महोदय, त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता
जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे. आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता, वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता, फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचा निर्देश कसा देऊ शकतो? तुम्ही घेतलेल्या निर्णयावर मी बोलायला मला अधिकार आहे नाही माहिती नाही, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन, त्या ठिकाणची परिस्थिती, कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम केलं कुणी? जर त्या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक असताना त्या ठिकाणी मंत्री कसे जातात? का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो? 2-2, 5-5 हजार कार्यकर्ते कोण बोलवतं? याची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी, याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. 11 वाजता जिल्हा परिषदेची निवडणूक असताना जिल्हा परिषदेच्या CEO ला 11 वाजता मिटिंग घ्यायला कोणी भाग पाडलं? याची चौकशी झाली पाहिजे. ज्या सभागृहापासून हाकेच म्हणजे अगदी 10 फूट 15 फुटाच्या अंतरावर, 20 फुटाच्या अंतरावर बैठक कशी होते? या सगळ्या गोष्टी सभापती महोदया माहिती घेतल्याशिवाय कुणी दाखल केला, गुन्हा कुणी दाखल केला याची माहिती न घेता कधीतरी भारतीय जनता पक्षावर आरोप करायचा, बाकीच्या सिस्टमवर आरोप करायचा, हे अध्यक्ष महोदय उचित नाही. ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे. आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या SP-चं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय. निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली ती निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं, हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही. आपण का नियमाचं उल्लंघन केलं? का 5,000 माणसं सभापती महोदय त्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली? 5-5 हजार माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना सभापती महोदय. अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि त्या ठिकाणी तो प्रश्न निर्माण करून सभापती महोदय निवडणुकीच्या अनुषंगाने अशा पद्धतीचं वातावरण. मला फक्त आपल्याला हात जोडून सभापती महोदय विनंती करायची आहे. सभापती महोदय, आपण थोडं गांभीर्यानं मी जे आपल्याला सबमिशन करतोय ते फक्त ऐकून घ्या. आम्ही मंत्री वगैरे नंतर आहोत, आम्ही एक मानव आहोत आणि आमच्या सगळ्यांचं या सभागृहातल्या हक्काचं रक्षण करण्याची कस्टोडियन म्हणून ह्या चेअरची जबाबदारी आहे. मगाशी आपण येण्यापूर्वी माननीय उपसभापती महोदया या आपल्या आसनावरती होत्या आणि जेव्हा सन्माननीय सदस्य हेमंत पाटील साहेब, सन्माननीय सदस्य विक्रम काळे साहेब, ह्या सन्माननीय सदस्यांनी जेव्हा तो 20 तारखेचा उल्लेख आणि त्यांनी काय सांगितलं, मंत्री जखमी झाले, आम्ही बातम्यांमध्ये पाहिलं, वर्तमानपत्रात वाचलं, मग त्या संदर्भात माननीय उपसभापती महोदय म्हटलं की मंत्री हजर आहेत, तुम्ही खुलासा म्हणजे वस्तुस्थिती मांडा. सभापती महोदय मला सांगा, आता मी कुणी काय बोललं त्याचा संदर्भ देणार नाही, पण त्या ठिकाणी
मी पक्षाचा उपनेता आहे. जिल्हा परिषद सदस्याला व्हीप बजवायचा अधिकार पक्षानं प्रतोद या नात्यानं मला दिलेला आहे. त्यामुळं ज्या जिल्हा परिषद सदस्याला आमच्या पक्षाच्या व्हीप बजवायचा होता, मला वकिलाला सुद्धा घेऊ दिलं नाही जवळ. मी विनंती करत होतो व्हीप बजवायचा आहे, कायदेशीर प्रक्रिया आहे, वकिलाला बरोबर घ्या. मला सांगितलं तुम्ही एकटे जावा. मी एकटा ते व्हीप आमच्या सगळ्या सदस्यांचा घेऊन, मी का तिथं गेलो तर मला नियमानं पक्षानं अधिकार व्हीप म्हणून, मुख्य प्रतोद म्हणून त्याला व्हीप बजवायचा अधिकार दिला होता. त्या कामासाठी गेलो नंबर 1. आणि सन्मान्य अध्यक्ष सभापती महोदय, या सभागृहामध्ये सदस्य बोलतात ते खरं, मंत्री बोलतात ते खरं, हे बघा ना सभापती महोदय, सगळ्या अंगावर रक्त पडलं. तो जे सन्मान्य सदस्य संदीप मांडवे आहेत त्यांच्या शर्टावर रक्त पडलं. ठीक आहे ना, तुम्हाला सदस्यांना ताब्यात घ्यायचं होतं ना, खाली गेटवर घेऊ शकला असता ना, किंवा नाही मतदान करून घेऊ शकला असता. विस्तृत चर्चा झालेली आपण नाही, ऐका ना सभापती महोदय, मला साहेब सांगा, मंत्र्याला मारहाण झालेली या सभागृहात कधी झालंय का प्रकार? मंत्र्याला धक्काबुक्की झालेलं कधी या सभागृहानं ऐकलंय का? सगळं रेकॉर्ड काढून बघा, हे सभागृह निर्माण झाल्यापासून. एवढं होऊन सुद्धा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्ही देणार नाही, आमचं ऐकून पण घेणार नाही. 37 मिनिटं झालं याच एका घटनेवरती चर्चा सुरू. नाही, आपण सांगा. नाही, एक मिनिट, आम्हाला सांगा, तुम्ही बोलू नका. आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो आणि घरी निघून जातो. एवढं सुद्धा जर तुम्ही बोलायला अडचणच नाही, परंतु 37 मिनिट झालं एकाच विषयावरती चर्चा सुरू आहे. आपला जो विशेष बैठकीमध्ये निर्णय ठरला होता त्याच्या आपण सभापती महोदय, या विशेष बैठकीचं नियमावली ठरली सगळं, पण राज्याच्या इतिहासात, या विधिमंडळाच्या इतिहासात, राज्य सरकारच्या इतिहासात सरकारमधल्या मंत्र्याला सरकारचे पोलीस जर अशी मारहाण करत असतील, धक्काबुक्की करत असतील, इजा पोचवत असतील तर सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलायचं पण नाही. आणि कुणाकडे न्याय मागायचा? आम्ही न्याय प्राध्यापक राम शिंदे साहेब, जे रामशास्त्री प्रभूने बाण्यानं, तुमचंही नाव राम आहे आणि रामशास्त्री प्रभूने साहेबांचं पण नाव राम होतं. आम्ही तुमच्याकडेच न्याय मागणार. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? शेवटी आमचे कस्टोडियन, आमचे सगळे करते करविता, आम्हाला न्याय देणारे, आमचा आधार, आम्हाला संरक्षण देणारे आपणच आहात. आणि म्हणून 2 मिनिटं फक्त माझं ऐकून घ्या. या संदर्भामध्ये शेवटी मी मगाशी सांगितलं आपण नव्हतात म्हणून आपल्याला आठवण करून देतो. साहेब 10 पोलीस आम्हाला दोघांना ओढत होते. 10 पोलीस, 4 ह्या दंडाला, 4 ह्या दंडाला, 4 कमरेला, 2 पायाला. अहो, आरोपीला एखाद्या गुन्ह्यातल्या पकडत नाही असं पकडलं. हे सभापती महोदय, मी आपल्या चेअरचा आदर करतो. चेअरनं निर्णय दिला की त्या एसपीचं निलंबन करा, त्या 2 LCBच्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा आणि या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा, ही आमची मागणी आहे. निलंबनाचं तर त्यांनी जाहीर केलं. निवडणुकीच्या बाबतीत आपण बोला, पण सन्मान्य सभापती महोदय, जसं हे सभागृह आमदारांच्या हक्काचं रक्षण करतं, आमदारांवर असा प्रसंग झाला की हक्कभंग येतो, त्या आरोपीला पिंजऱ्यात उभं केलं जातं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मग मंत्र्यांनी जात कुणाकडे मागायची? आपण सभागृहामध्ये सांगता की मंत्र्यांना बोलता येत नाही, मंत्र्यांना सरकारची बाजू मांडा. आम्ही कुणाकडे मांडायचं? पहिले आम्ही आमदार आहे ना, आणि मग मंत्री आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या अधिकारामध्ये जसं त्यांना निलंबित केलेलं आहे त्या न्यायालयीन चौकशीमध्ये त्या एसपीच्या इथून पाठीमागच्या सुद्धा सगळ्या कारकिर्दीची चौकशी करा. आंतरवाली सलाटीचा उल्लेख माननीय हेमंतदादांनी केला. साहेब, एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. साहेबांनी मला 2 वेळा तिथं जायला सांगितलं. एवढा प्रचंड उद्रेक होता, का बरं तिथनं काढलं त्याला? आंतरवाली सलाटीला जो गोळीबार केला, लाठीचार्ज केला, का काढला? आंतरवाली सलाटीतल्या जालना जिल्ह्यात त्याला काढलं, एवढ्या लवकर काढलं? त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा. आता मला बोलायचं नाही, काय उद्योग चाललेत वर्षभर साताऱ्यात. रेल्वे पोलीस मधला कुठला कर्मचारी आणून बसवलाय, काय उद्योग करायसाठी बसवलाय, हे आता मला बोलायचं नाही. दिस इज नॉट द पार्ट ऑफ द आवर डिस्कशन, म्हणून मी ते बोलत नाही.
पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, एका मंत्री असण्याच्या अगोदर असणाऱ्या आमदाराला जर त्या एसपीच्या सांगण्यावरनं एसपी, पोलीस निरीक्षक देवकर, सहाय्यक निरीक्षक गर्जे आणि 100 जे साध्या वेशातले पोलीस होते, जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत, त्या सगळ्यांचं सन्मान्य अधिकाऱ्यांचं तर निलंबन झालं, पण मला आणि मकरंद पाटील साहेबांना जर तुम्ही ते कर्मचारी दाखवले समोर आणून तर आम्ही ओळखू शकतो ह्यातल्या कुणी आम्हाला ओढले, कारण प्रत्येकाची नावं आम्हाला माहित असायचं कारण नाही. या सगळ्यांवर सभापती महोदय, आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत, आम्ही कोण आहोत याचा बिलकुल याच्याशी संबंध नाही. आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही. उदय सामंत साहेबांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये आम्ही आहोत. आम्ही आमचा आक्षेप पोलिसांवर आहे, आमचा आक्षेप चुकीचं वागणाऱ्या पोलीस यंत्रणेवर आहे, आमचा आक्षेप ज्या पोलिसांनी आमदार, मंत्री, खासदार बघितलेला आहे त्यांच्यावर आहे. त्यामुळे जे सन्माननीय उपसभापतींनी निर्देश दिलेले आहेत, ज्याचं पालन करतो म्हणून सरकारच्या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे ते निलंबन तर झालेलंच आहे, त्यांनी केलेलंच आहे. पण त्या 100 पोलीस जे साध्या वेशातले होते त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा निलंबन करावं अशी मागणी आपल्याला करतो. आणि मंत्र्यांचं रक्षण रामशास्त्री प्रभूने बाल्यानं प्राध्यापक राम शिंदे साहेब माननीय सभापती महोदय आपण करावं अशी आपल्याला विनंती करतो. मला वाटतं हा विषय न संपण्याजोगा आहे. एकूणच आपण ज्या विशेष बैठक बोलवली आणि बैठकीच्या अंती जवळपास 4 मंत्री महोदयांनी या चर्चेत सहभाग नोंदवला, अनेक सदस्यांनी देखील नोंदवला. त्यामुळे ही चर्चा संपुष्टात येऊ शकत नाही आणि म्हणून सभागृहाचं कामकाज मी 12 वाजेपर्यंत तहकूब करत आहे. नियमित बैठक